सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी ज्यांनी कायम आवाज उठवला, अल्पावधीत ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आणि आम लोकांसाठी ज्यांचं दार कायमच खुलं, ते आमदार अभिजिताबा पाटील यांच्या मित्रपरिवारानं आयोजित केलेला आजचा हा शिवजयंती सोहळा, या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व सन्माननीय, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हाही सगळ्यात मोठा इतिहास आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची स्मारक उभा राहणं नैसर्गिक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला. महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेकराचे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावेत असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते त्यांनी घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. महाराजांना आताच्या भाषेत म्हणता आलं असतं, तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्यातही होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे मजूर बोलावले. त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले. गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात ते नष्ट झालं. आज त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे. कधी गेलात आंध्रात तर जरूर जाऊन या. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे
राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला, नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं, कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत सहज पराभूत करता येतील. त्याने मोजकं सैन्य घेतलं, त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवटानी जिद्दीच्या, त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी त्यांना कैद केलं, महाराजांच्या सामने चला. आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, अचानक थबकल्या, गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजात आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा फरमावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारा झाली, चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं. आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा कैसा राजा, ऐसा राजा होणे नाही. अरे मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य बळकावणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाच्या दूधभाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य, ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये. 350 वर्षापूर्वी राज्य उभा केलं. आताचं राजकारण हे अर्थकारणावर अवलंबून आहे, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण मात्र मूल्यांवरच आधारलेलं होतं. हे सगळ्यात मोठं त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी सक्त आदेश दिले होते, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्या तर नाहीच, पण शत्रू राज्यातल्याही नाही. त्याच्या कष्टाचं दाम त्याला मिळायला हवं, त्याचं नुकसान नको. महाराजांनी सक्त आदेश काढला, मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही, अजिबात नाही. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी म्हणतात, मुळातच हा देश नाना पंथांचा, नाना जातींचा, अनेक धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण कठीण, आणि एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. साऱ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्य उभारलं. महाराजांनी सक्त सैनिकांना आदेश दिला होता, परस्त्री माते समान, बाई माणसास हात लावायचा नाही. आपल्याच राज्यातल्या नव्हे, शत्रू राज्यातल्याही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटे छाटली, वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है.
त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतंय? कट्टर वैरी शाहिस्ता खान. हे स्वराज्याचं चारित्र्य, तेच पुढे राष्ट्राचं चरित्र झालं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी शून्यातनं विश्व उभा केला. हाताशी काही नाही, सैन्य नाही, संपत्ती नाही, साधनं नाही, काही नाही, पण तरी महाराजांनी राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तोरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुम तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूने अडचण आहे हो आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. कणभर मुंगी मनभर साखर करते. अरे जर एवढीशी मुंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला अडचण तरी काय आहे? एखादी मुंगी कुठे निघाली असेल तर तिच्या वाट्यात अडथळा म्हणून तुम्ही एखादी काठी टाका. अडथळा आला म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती सरळ त्या काठीवर स्वार होते, पुढे निघून जाते, पण माघार घेत नाही. मुंगीला जाऊ द्यायचं नाही पुढं. एखादा मोठा दगड आडवा ठेवा. आता दगड आडवा आलाय, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर फिरत नाही, सरळ त्या दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. तिला जाऊच द्यायचं नाही. तिच्या समोर पाणी होता, पाणी आहे, मुंगी वाट बदलत नाही, माघार तर अजिबात घेत नाही. ती सरळ पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. अरे एवढीशी मुंगी जर माघार घेत नाही तर आम्ही माघार का घ्यावी? काही होऊ द्या, माघार घ्यायची नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आम्हाला यशाचं सूत्र आहे. तुमच्याकडे काय आहे, काही नाही, काही फरक पडत नाही. तुम्ही कोण आहात महत्वाचं नाही, तुम्ही काय करता आहात हे महत्वाचं. आता कोण आहात महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात ते महत्वाचं. महाराजांनी उद्याचं भविष्य घडवण्यावर सगळ्यात मोठा जोर दिला. शून्यातनं विश्व उभा केलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. नाहीतर एखादा त्याला म्हटलं, काय रे काय, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काही लोक येतात, आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना स्वतःची बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण कसली देता? तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात चालेल, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर ती तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी घोडचूक ठरेल. सगळ्यात मोठी. आयुष्यात आलाच आहात तर काहीतरी निर्माण करून जाणं. महाराजांनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं, इथल्या रानावनातल्या डोंगर दऱ्यातल्या माणसांमध्ये विश्वास दिला. जे तुमचे हात नांगर पेलू शकतात ते तुमचे हात तलवार सुद्धा पेलू शकतात. इथल्या शेतकऱ्यांच्या मनगटात बळ भरलं आणि सह्याद्रीच्या माथ्यावर उभा राहिलेलं स्वराज्य हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य झालं. काय करू शकतो शेतकरी हे महाराजांनी या मातीत निर्माण करून दाखवलं. अडचण काय आहे? काही अडचण नाही. काय होतो महाराजांकडे? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटी दंडूचा खेळ चालू करतो. म्हणजे कुणाला कळणार नाही.
आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शोभा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्याने हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलव की राजांना, मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हटले, दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतची. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल या आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. कार नाही, बापाला सांगावा दिला असता. राज बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? आयतं गाव समजाल. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनात उगवलेल्या पोरांना महाराजांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. त्यांच्यातल्या क्षमता, त्यांच्यातल्या कौशल्याला वाट करून दिली आणि मातीसाठी मरणारी निष्ठावंतांची मांदेडी उभा राहिली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. अनेकांच्या शौर्याच्या बळावर, पराक्रमाच्या बळावरच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य नांदू लागलं. जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले. चालणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली. आणि बघता बघता महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. खर तर महाराजांच्या राज्याभिषेकालाही काहींनी विरोध केला, पण तो सारा विरोध मोडीत काढीत महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. याच्या कारण आदिलशाही, निजामशाही, मोगल हे छत्रपती शिवाजी महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा मानत होते. ते राजा मानायला तयार नव्हते. आदिलशाही, निजामशाही यांच्या अंकित असणारे सरदार महाराजांना राजा मानतच नव्हते. एखाद्या शाह्यांशी तह करार करायचा झाला तर महाराजांना तो करता येत नव्हता. महसुली व्यवस्थेमध्ये नियम कायदे बनवायचे झाले, महाराजांना ते बनवता येत नव्हते. आणि राज्याभिषेकाचं सगळ्यात महत्वाचं कारण, रयतेला स्वतःचे राज्य हवे होते, रयतेला स्वतःचा राजा हवा होता. आणि महाराजांच्या मनी एक प्रश्न होता, कदाचित भविष्यात आपण असू, आपण नसू, पण हे राज्य टिकलं पाहिजे. आपण नसताना इथल्या लोकांना आम्ही प्रेरणा दिली पाहिजे की ज्याच्यासाठी इथली लोक लढतील. ती प्रेरणा म्हणजेच राज्याभिषेक. ती प्रेरणा म्हणजे ते 32 मणी रत्नजडित सुवर्ण सिंहासन राजाशिवाय प्रजा लढत राहील. ते या निष्ठेपोटी
आणि म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. पण स्वराज्याची राजधानी महाराजांनी त्यासाठी निवडला दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही, त्याहूनही दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही, ऐसा चकोट बिकटवाट वहिवाट नाहीच. मुंगीला चिरता येत नाही आणि परवानगीशिवाय वाऱ्याला बाहेर पडता येत नाही, असा बुलंद आणि बेलाग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. महाराज मोरोपंतांना म्हणाले, हा रायगड कैलासा इतकाच पवित्र, या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही, तख्तास जागा हाच करावा. आणि ठरलं, रायगड स्वराज्याची राजधानी ठरला. महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर होणार. रायगडाचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. स्वर्णकार रामजी तत्व महाराजांसाठी रत्नजडित 32 मणी स्वर्ण सिंहासन बनवू लागला. ते रत्नजडित सिंहासन बनवताना पाहून महाराज मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, स्वराज्याच्या कोषागाराला हा एवढा खर्च पेलवेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज, असे आणखी 10 राज्याभिषेक करणे इतकं धन स्वराज्याच्या कोषागारात आहे. शून्यात उभं राहिलेलं विश्व आज इतकं सामर्थ्यशाली झालं होतं की 10 राज्याभिषेक करायची जिगर बाळगून होत. महाराजांनी स्वराज्याचं आर्थिक व्यवस्थापन, प्रशासकीय व्यवस्थापन, मुलकी व्यवस्थापन, व्यापार व्यवस्थापन, उद्योग व्यवस्थापन इतक्या उत्तम रीतीनं केलं होतं की महाराजाच्या स्वराज्याचा अर्थसंकल्प कायम शिलकी राहत होता, तुटीत कधीच नव्हता. हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. खरं तर आज मितीस महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधलेत. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, अग्री, भंडारी, ब्राह्मण, मराठे साऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, खिशात दाम आलं पाहिजे. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट झाली ती या रोजगारातून, या उद्योगातून. आणि त्याहीपेक्षा महाराजांचा हेतू होता, महाराजांनी राज्य निर्माण केलं, पण या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजवली. आणि माणसं या स्वराज्यासाठी मग लढायला, झुंजायला, मरायला सिद्ध झाली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का हो? कारण घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. जोपर्यंत एखादी गोष्ट माझी होत नाही तोपर्यंत आपण तिच्या रक्षणासाठी उभा राहत नाही. महाराजांनी इथल्या प्रत्येकाला हे स्वराज्य त्याचं स्वराज्य केलं, त्या स्वराज्यासाठीचा प्रत्येक जण उभा राहिला, लढायला, झुंजायला, मरायला सिद्ध झाला. रायगड राज्याभिषेकाच्या तयारीत धांदलीत निघाला. देशोदिसेचे निमंत्रित रायगडावर दाखल झाले. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेल, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, विजापूरकर, भागानगरकर सारे महाराजांच्या राज्याभिषेकाला दाखल झाले. आणि महाराजांचे जिवलग सोबती, त्यांची तर कोण धावपळ उडालेली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, हिरोजी फर्जन, मदारी मेहतर, नागोजी जेठे, मोरोपंत, प्रल्हाद पंत, सारे गडबडीत. अनेक दिवसांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात येत होतं. अनेकांच्या समर्पणाचं हे महन्मंगल फळ. पण त्याच वेळी या जिवलग सोबत्यांना स्वराज्यासाठी समर्पित झालेल्या आपल्या सोबत्यांची याद येत होती. कोणीतरी म्हणायचं, आज स्वराज्यासाठी पहिले समर्पित झालेले ते वीर बाजी पासलकर असायला हवे होते, ते कान्होजी जयंत नाईक देशमुख,
तो पोराचं लग्न टाकून कोंढाण्याचं लग्न करायला गेलेला तानाजी, तो शिवा अवघ्या 6 महिन्याची ओळख हुबहू राजांसारखा दिसायचा. राजाने त्याला बोलावलं आणि विचारलं, ए शिवा, शिवा आमचं रूप घेशील? ए शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणलं होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. पुरंदरावर त्या दिलेर कळाशी झुंजणारे मुरारबाजींचा शौर्य बघितला आणि तो दिलेर कण हबकला. मुरारबाजींना म्हणाला, वज्रगड तर आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, तुम्ही का मरता फुका, ये आमच्याकडं, बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी, अरे माझ्या राजानं मला काय कमी केलं म्हणून येऊ तुझ्याकडं, मराठे तुटतील फुटतील कुठले, हाट. तो करारा बाणा आणि मुरारबाजी आठवले आणि अनेकांच्या डोळ्यांच्या कडा व्याकुळल्या. गजखिंडीत उभा असणारे बाजी प्रभू पन्हाळ्यावरनं पावसाळ्याच्या त्या वादळी किर्रात्री बांधलांच्या फौजेसहित महाराज आणि बाजीप्रभू निघाले. गजखिंडीत चाहूल लागली, शत्रू पाठलागावर आणि बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजांनिशी आम्ही ते झुंजितो, साहेबकारी मरितो. राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. महाराज पुढे निघाले आणि बाजी प्रभू तटबंदी सारखे त्या गजाखिंडीत झुंजत राहिले, कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि मगच शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. गजखिंड पावनखिंड झाली. राज्याभिषेकाच्या दिवशी असंख्यांना वाटत होतं, आज बाजी प्रभू असायला हवे होते. त्या मुरारबाजी, ते तानाजी, तो सूर्याजी, तो रामजी, किती नावं घ्यावी ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केलं. शिवचरित्र ही जगण्याची स्पर्धा नाही, शिवचरित्र ही मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी सांगायचा, राज हे डाव आपला, आपण जाणार. तसं यसाजी म्हणायचं, ताना आम्ही हाय नव, ही मोहीम आपली आहे. तसे बाजी म्हणायचं, यसाजी कपासून नंबर लावून बसलो का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. इथं माणसं जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी स्पर्धा करतायत. त्यांच्या त्या बलिदानातनंच तर आजचा हा दिवस उचडला होता. रायगड सजला होता. न्यायासना पाठीमागं सिंहासन आणि सिंहासना पाठीमागं धर्मासन उभा राहणार होत. राजे इथल्या रयतेच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झालेले, आता ते स्वर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. राज्याभिषेकाचे आरंभिक विधी सुरू झाले, काही धार्मिक विधी पार पडले आणि उगवली एकादशी. 4 जून महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक वस्तूंनी महाराजांच्या तुला करण्यात आल्या. चांदी, तांबे, जस्त, कतील, सोने, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, मसाले, फळं, लोणची, दूध, या तुलेत वापरलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून लोकांना वाटण्यात आल्या. हे सार मासाहेब जिजाऊ अभिमानी नजरेनं पाहत होत्या. हे सारं शहाजी राजे आणि त्यांचं तर संकल्पित होतं. आज ते याची देही याची डोळा प्रत्यक्षात येत होत. महाराजांचा हा राज्याभिषेक पाहता पाहता मासाहेबांना 12 वर्षाचे शिवराजे आठवले. त्यांचं आणि शहाजीराजांचं ठरलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच राहतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेबांसह पुण्यात येतील. संभाजीराजे कर्नाटकात राज्य घडवतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात. ठरल्यानुसार मासाहेब जिजाऊ आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला घेऊन पुण्याकडे जायला निघाल्या. 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले.